वैराग्यमूर्ती श्री संत रूपलाल महाराज यांचा जन्म दिनांक 24/9/1902 रोजी वाघूर नदीच्या तीरावर असलेले खानदेशातील जळगाव जिल्ह्यात व जामनेर तालुक्यातील पहूर या गावात झाला. संत रूपलाल महाराजांच्या वडिलांचे नाव श्यामजी बुंदे व आईचे नाव अहिल्याबाई श्यामजी बुंदे होते. श्यामजी बुंदेंना 3 मुले व 2 मुली अशी 5 अपत्ये होती. त्यामध्ये सर्वात मोठे संत रूपलाल महाराज होते. महाराजांचे लहानपण खूप कष्टमय व गरीब परिस्थितीचे गेले व वयाच्या 23व्या वर्षी संत रूपलाल महाराजांचे लग्न एका धार्मिक घराण्यातील सुशील व सद्गुणी असलेली काळे परिवारातील सोनाबाईशी झाले. आता लग्न झाल्यामुळे व घरात सर्वात मोठे असल्यामुळे घराची व संसाराची जबाबदारी संत रूपलाल महाराजांवरती आली. महाराजांच्या घरी जो नागवेल पानाचा मळा होता त्यामध्ये महाराज राबून कष्ट करून आपल्या संसाराचा उदरनिर्वाह करू लागले. संत रूपलाल महाराजांना लहानपणापासून भजनाचा व कीर्तनाचा छंद होता. त्या काळी एके दिवशी गाडगेबाबांचे कीर्तन पहूर या गावात झाले. तेव्हा संत रूपलाल महाराज सुद्धा कीर्तनाला उपस्थित होते. संत गाडगेबाबांच्या कीर्तनाच्या मुळे महाराजांवर खूप प्रभाव पडला आणि संत गाडगेबाबांच्या पावलावर पावलं टाकत त्यांनी सुद्धा एक नवीन अध्यात्माला सुरुवात केली. संत रूपलाल महाराजांनी स्वतःच्या पत्नीच्या पोटात 4 महिन्याचा गर्भ असताना संसाराचा त्याग केला व संत गाडगेबाबांच्या संगतीत राहून त्यांनी स्वच्छतेचे कार्य तर केलेच, पण आपल्या रसाळ आणि मधुर वाणीतून गावोगावी जाऊन भागवत, कीर्तन, भजन याचा उपदेश केला. महाराजांचा जीवनप्रवाह असाच पुढे चालू राहिला व चैत्र शुद्ध पंचमी शके 1916 म्हणजेच 16 एप्रिल 1994 रोजी संत रूपलाल महाराजांनी जगाचा निरोप घेतला व अंजनगावला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधीसुद्धा आपल्याला बघायला मिळते. रामकृष्ण हरी.